कधी कधी काळ असा घाव घालतो की शब्द गारठून जातात, स्वप्न अपूर्ण राहतात आणि प्रश्न उरतो, हे असं का झालं? अजितदादांची काल झालेली विमान दुर्घटना आणि त्यात झालेला अकाली मृत्यू आपल्याला पुन्हा एकदा सांगून गेला की जीवन क्षणभंगूर आहे. अजितदादांसमवेत सावलीसारखे राहणारे अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे कॅप्टन सुमित कपूर, शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, ह्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. हा केवळ एक विमान अपघात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला पडलेलं एक मोठं छिद्र आहे. सुसाट धावणार नेतृत्व असं अचानक शांत होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. प्रत्येक ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचणारे देवाच्या घरी वेळेच्या आधी पोहोचले. आपण सर्व प्लॅन बनवत असतो, उद्याची स्वप्न रंगवत असतो, पण मृत्यू तो कोणाचीही परवानगी न घेता येतो. तो महारथी आहे जो क्षणात सर्व प्लॅन रद्द करू शकतो. पैसा, सत्ता, ताकद, वेळ काहीही त्याच्या समोर टिकत नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, वेळेचा पक्का, शब्दाचा पक्का, निर्णयात स्पष्ट आणि कामात प्रामाणिक. ते बोलायचे कमी, पण जे बोलायचे ते करून दाखवायचे. त्यांच्याकडून आपण शिकलो डिसिप्लिन म्हणजे यशाची पहिली पायरी. आज त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली आहे, पण त्यांनी दिलेला संदेश जिवंत आहे. आपण त्यातून काही गोष्टी शिकूयात. वेळेची किंमत, शब्दाला वजन, कामामध्ये प्रामाणिकता, माणुसकी आणि आजचं आयुष्य जगणं म्हणजे वर्तमानच जगणं. उद्या काहीच गॅरंटी नाही, म्हणून आजचा क्षण वाया घालवू नका. दादांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झालाय, पण या घटनेने एक मोठा धडा आपल्याला दिलाय की आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. आपण आज आहोत, उद्या असू की नाही याची शाश्वती नाही. मग ही भांडण, हे हेवे दावे कशासाठी? दादांनी ज्या शिस्तीने आयुष्य जगले, वेळेची किंमत, कामाचा उरक, स्पष्ट वक्तेपणा, शब्दाला जागणं म्हणजे कमिटमेंट, ती शिस्त आपण जर आपल्या कामात आणली तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. मी माझ्याकडून आणि संपूर्ण स्वरा इन्व्हेस्टमेंट परिवाराकडून सन्माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.